नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सिद्धू MPSC कोचिंग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 19 जून 2023 तुमच्यासाठी घेऊन आलो आहे पत्र विश्लेषण। चला तर जी आपली आजची डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आपण सुरुवात करूया। या ठिकाणी न्यूज थोडक्यामध्ये आपण पाहणार आहोत। तर न्यूज सारस या पक्षासंदर्भात आहे। त्या ठिकाणी न्यूज अशी आहे पहा, सारस पक्षाचे अस्तित्व अद्यापही धोक्यातच। जो सारस पक्षी आहे तो प्रामुख्याने त्याचा अधिवास आपणाला नागपूर आणि गोंदिया या दोन जिल्ह्यामध्ये सापडतो। सारस हा जो पक्षी आहे तो लोकसंख्येने किंवा त्याची जी संख्या आहे ती दुर्मिळ आहे। त्या ठिकाणी अलीकडेच अशी न्यूज आहे की नागपूर आणि गोंदियामध्ये जे काही सारस पक्षी आहे त्यांच्या एकूण संख्येमध्ये वाढ झाली आहे। तरी पण जी वाढ झाली आहे ती म्हणावी तशी किंवा पुरेशा प्रमाणात नसल्या कारणाने आजही जो सारस पक्षी आहे तो दुर्मिळ संख्येने आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसतो। अशा प्रकारची ती न्यूज आहे। तर या ठिकाणी दोन पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत। एक तर सारस पक्षाचा जो अधिवास आहे तो नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे आणि दुसरा जो आहे तो आहे दुर्मिळ, म्हणजे सारस पक्षाची लोकसंख्या आहे ती दुर्मिळ आहे। चलूया पुढच्या न्यूजकडे। पुढची न्यूज आहे GI टॅग संदर्भात। तर न्यूज अशी आहे पहा, बदलापूरच्या काळ्या रागूला लवकरच चांगले दिवस। जो बदलापूरचा जो काही प्रदेश आहे त्या ठिकाणी जो जांभूळ आहे याला काळा राखू म्हणून ओळखले जाते, कारण त्या ठिकाणी तो खूप प्रसिद्ध आहे। परंतु अलीकडेच मार्केटमध्ये बाजारामध्ये त्याला चांगला दर भेटत नसल्या कारणाने या ठिकाणी जी जांभळांच्या झाडाची कत्तल आहे ती मोठ्या प्रमाणावर सुरू होती। परंतु अलीकडे अशी न्यूज आली आहे की जे जांभूळ आहे काळा रागू याला GI टॅग यासाठी त्याची नोंदणी झाली आहे। एकदा जर GI टॅग या जांभळाला भेटला तर या ठिकाणी जी झाडांची होणारी कत्तल आहे ती थांबू शकते आणि जांभळाला चांगल्या प्रकारचे दिवस या ठिकाणी येऊ शकतात। त्या ठिकाणी बदलापूर हा काळा रागू हा पॉईंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। यानंतर आपल्याला माहिती असली पाहिजे की GI टॅग म्हणजे काय, ज्याचा आपण फुल फॉर्म जर पाहितला तो होतो जिओग्राफिकल इंडिकेशन। तर या ठिकाणी पहा, जो GI टॅग आहे तो कृषी, नैसर्गिक आणि उत्पादित जी काही उत्पादने असतात जसे की हस्तकला असेल, औद्योगिक वस्तू असतील, यांच्या एका निश्चित भौगोलिक प्रदेशामध्ये ते उद्भवत असतात। म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या वस्तूचं तुम्ही जे उत्पादन आहे एका पर्टिक्युलर एरियामध्ये एका विशिष्ट प्रदेशामध्ये घेता, त्या विशिष्ट प्रदेशामध्ये त्या वस्तूचं उत्पादन घेत असताना किंवा विशिष्ट प्रदेशामध्ये तुम्ही त्या वस्तूचं उत्पादन घेतल्या कारणाने त्या वस्तूमध्ये काही विशिष्ट गुणवैशिष्ट्ये निर्माण होतात। अशा वस्तूंना खास करून GI टॅग दिला जातो, ज्याला की जिओग्राफिकल इंडिकेशन टॅग असे म्हटले जाते। मग या ठिकाणी सामान्यतः जर आपण विचार केला, जी काही त्या पर्टिक्युलर एरियामध्ये वस्तू आहे त्या वस्तूची गुणवत्ता आणि तिची स्पेशलिटीची हमी या ठिकाणी GI टॅगच्या माध्यमातून आपल्याला भेटू शकते। फॉर एक्झाम्पल रत्नागिरीचा हापूस आंबा, त्या ठिकाणी जो रत्नागिरीचा हापूस आंबा आहे त्याची गुणवत्ता ही चांगल्या प्रतीची असते। मग या ठिकाणी जर सिंधुदुर्गचा हापूस आंबा असेल किंवा इतर जिल्ह्याचा हापूस आंबा आहे त्याची गुणवत्ता म्हणावी त्याप्रमाणे नसेल, जशी गुणवत्ता रत्नागिरीच्या हापूस आंब्याची असेल। मग त्याला ती जी गुणवत्ता भेटली आहे, ती जी क्वालिटी भेटली आहे, तो एका पर्टिक्युलर एरियामध्ये तो हापूस आंब्याचे पीक घेतले जाते, त्या कारणामुळे ती गुणवत्ता त्याला भेटली आहे। जर तशाच प्रकारचा हापूस आंबा आपण इतरत्र ठिकाणी पिकवला तर त्या प्रकारची गुणवत्ता त्या ठिकाणी त्या हापूस आंब्यामध्ये येत नाही। त्या ठिकाणी जेव्हा सुरक्षेचा विषय आपण म्हणतो, जेव्हा एखाद्या उत्पादनाला GI टॅग भेटतं तेव्हा ते जे उत्पादन आहे तशा प्रकारचे समान उत्पादन त्याच नावाचा वापर करून आपण विकू शकत नाही। फॉर एक्झाम्पल जो रत्नागिरीचा हापूस आंबा आहे तो हापूस आंबा इतर प्रदेशामध्ये पिकवला जात असेल आणि तोच हापूस आंबा जर रत्नागिरी हापूस आंबा म्हणून विकला जात असेल तर तो हापूस आंबा बेकायदेशीर ठरतो, तो या ठिकाणी एक गुन्हा ठरतो। म्हणजे या ठिकाणी एका पर्टिक्युलर उत्पादनाला चांगल्या प्रकारचं संरक्षण भेटताना आपल्याला भेटतं, त्याचबरोबर जे ग्राहक एका पर्टिक्युलर उत्पादनाची मागणी करतात त्यांनाही ते जे उत्पादन घेत आहे त्याच्या सत्यतेविषयी एक प्रकारची हमी भेटते। जो पुढचा पॉईंट आहे त्यामध्ये जो GI टॅग आहे याची नोंदणी कोण करू शकतं, त्या ठिकाणी पहा, एखादी व्यक्ती, एखादी उत्पादक किंवा एखादी उत्पादन करणारी संस्था ही काय करू शकते, कायद्याद्वारे एखाद्या वस्तूला GI टॅग
किंवा जिओग्राफिकल इंडिकेशनच्या अंतर्गत नोंदवू शकते। मग या ठिकाणी एकदा का त्या GI टॅगची किंवा त्या उत्पादनाची नोंदणी GI टॅगच्या अंतर्गत झाली असता त्याचा जो कालावधी आहे तो 10 वर्षासाठी वैध राहतो आणि प्रत्येक 10 वर्षानंतर त्याचं तुम्ही नूतनीकरण करू शकताय। त्या ठिकाणी जो GI टॅग आहे त्यासंबंधी जो कायदा आहे तो आहे भौगोलिक संकेत नोंदणी आणि संरक्षण कायदा 1999 याच्या अंतर्गत GI टॅगचे काय केले जाते प्रशासन पाहिले जाते। जो GI टॅग आहे तो लागू कधी झाला तर सप्टेंबर 2023 मध्ये GI टॅग लागू झालेला आपल्याला दिसतो आणि भारतामधील पहिला GI टॅग प्रदान केलेले जे काही राज्य आहे ते आहे वेस्ट बेंगाल, ज्याला आपण पश्चिम बंगाल म्हणतो, आणि उत्पादन कोणते आहे तर दार्जिलिंग टी। हा पॉइंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। वर्ष आहे 2004-05 या वर्षासाठी दार्जिलिंग चहाला GI टॅग देण्यात आला होता। पुढची न्यूज आहे क्रीडा क्षेत्रामधून, तर न्यूज अशी आहे पहा, सात्विक चिरागला ऐतिहासिक विजेतेपद। अलीकडेच इंडोनेशियन खुली बॅडमिंटन स्पर्धा 2023 चे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये विजेती जोडी म्हणून चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंगारेड्डी जे की भारताचे आहेत त्यांचे या ठिकाणी विजेतेपदावर त्यांनी त्यांची मोहर उमटलेली आहे। त्यांनी कुणाचा पराभव केला तर आरोन चिया आणि सोह वुई या जोडीचा या ठिकाणी चिराग आणि सात्विक यांनी पराभव केलेला दिसतो। भारतीय जोडीच्या कारकिर्दीतील सुपर 1000 चे हे पहिलेच विजेतेपद असलेले आपल्याला दिसते। सात्विक आणि चिराग या जोडीने बॅडमिंटन स्पर्धेमधील सुपर 100, सुपर 300, सुपर 500, सुपर 750 आणि सुपर 1000 अशा प्रकारच्या विविध स्पर्धा जिंकलेल्या आहेत। पुढची न्यूज आहे भारतातील व्याघ्र प्रकल्पासंदर्भात, तर देशातील 54व्या व्याघ्र प्रकल्पाची घोषणा लवकरच अशा प्रकारची ती न्यूज आहे। त्या ठिकाणी जे व्याघ्र प्रकल्प आहे ज्यांना आपण टायगर प्रोजेक्ट म्हणतो याच्याविषयी माहिती असणं आपल्याला गरजेचे आहे। भारतात एकूण सध्या 53 व्याघ्र प्रकल्प असलेले दिसतात आणि जो 54वा प्रस्तावित व्याघ्र प्रकल्प आहे ज्याचं की नाव वीरांगना जो की मध्य प्रदेशमध्ये असेल तो लवकरच घोषित केला जाईल। भारतामधील जर पहिला व्याघ्र प्रकल्प आपल्याला पाहायचा असेल तो वर्ष 1973 मध्ये घोषित करण्यात आला, जो की जिम कॉर्बेटा नॅशनल पार्क या ठिकाणी दिसतो आणि जिम कॉर्बेटा नॅशनल पार्क कुठे आहे तर उत्तर आहे उत्तराखंड या ठिकाणी। दुसरा महत्त्वाचा फॅक्ट जो आहे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक वाघांची संख्या आपल्याला दिसते, त्यानंतर नंबर 2 ला मध्य प्रदेशमध्ये वाघांची संख्या आहे। या ठिकाणी अशा प्रकारे 2 ते 3 फॅक्ट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचे आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो 19 जून 2023 ची जे काही वृत्तपत्र विश्लेषण होतं त्याचं इन डिटेलमध्ये आपण या ठिकाणी विश्लेषण केलं आहे। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब ही करा। आज इथेच थांबूया, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।